हॅलो एव्हरीवन, आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. येणाऱ्या 2 ते 3 लेक्चर्समध्ये आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. चॅप्टरची लेवल आपण नीट आणि जेई मेन्स या लेवलपर्यंत घेतलेली आहे. सोबतच आपण NCERTचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्याबरोबर नीट आणि जेई मेन्सला जे काही प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स पडलेत तो सुद्धा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण चॅप्टरची सुरुवात करूयात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज किंवा ज्याला आपण काय म्हणतो EM वेव्ज म्हणतो, नेमक्या ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात काय आणि ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिकल फील्ड दोन्ही पण फील्ड असतात. इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर जात असतात. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिकल फील्ड काय करेल, मॅग्नेटिक फील्डला जनरेट करेल. मॅग्नेटिक फील्ड काय करेल, इलेक्ट्रिकल फील्डला जनरेट करेल. आणि असं करता करता कंटिन्युअसली आपली वेव्ह जी आहे ती काय करत जाईल, चालत जाईल. हे कशामुळे होतं आहे किंवा कोणत्या फॉर्ममध्ये होतं आहे, हाच पार्ट आपल्या डिस्कशनचा आजच्या लेक्चरचा मेन आहे. याचं इम्पॉर्टन्स काय आहे, आपण जे बघतो ते दवाखान्यातल्या एक्सरेपासून ते आपल्या मोबाईलच्या रेंजपर्यंत किंवा आपण जे रिमोट वापरतो त्या रिमोटमधल्या रेंजपर्यंत किंवा आपण जे लाईट पाहतो ते सगळेच काय आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत कोणाचे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. तर एवढं सगळं इम्पॉर्टन्स आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं. आणि आपलं जे जीवन आहे आज ते खूप इझी झालेलं आहे कुणामुळं, ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर आपल्याला आज बघायचं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची नेमकी आयडिया कशी आली किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची नेमकी कन्सेप्ट कशी ओळखली गेलेली आहे. आपण लास्ट चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केला होता फॅराडेज लॉ. फॅराडेज लॉमध्ये आपण काय बघितलं होतं, जर एखादं टाईम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल तर ते काय इंड्यूस करते, इलेक्ट्रिकल फील्ड. आपण फॅराडेचा लॉ बघितला होता, E.dl इज इक्वल टू -d∅b/dt. आपण फॅराडेच्या लॉमध्ये काय बघितलं होतं, जर मॅग्नेटिक फ्लक्स असेल आणि तो जर टाईमसोबत चेंज होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळायचा, इलेक्ट्रिकल फील्ड मिळायचा. आणि ह्याचे आपण ॲप्लिकेशन्स पण डिस्कस केले होते. एक सायंटिस्ट होता जेम्स क्लार्क मॅक्सवेल नावाचा. त्यानं काय केला, ह्याचं कन्वर्टसुद्धा ट्रू असलं पाहिजे की जर समजा टाईम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, जर ते तयार काय करत असेल, इलेक्ट्रिकल फील्डला तयार करत असेल, तर सेम वेमध्ये जर एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिकल फील्ड चेंज होत असेल तर त्यानंसुद्धा काय केलं पाहिजे, मॅग्नेटिक फील्डला तयार केलं पाहिजे. मी काय म्हणतो लक्षामध्ये येतं आहे, आपल्या चॅप्टरचं बेसिस काय, आयडिया कळाली की फॅराडेच्या लॉमध्ये आपण काय बघितलं होतं, मॅग्नेटिक फील्ड होतं ते कोणाला तयार करायचं, इलेक्ट्रिकल फील्डला. सिमिलरली जर चेंजिंग किंवा टाईम व्हॅरिंग इलेक्ट्रिकल फील्ड असेल तर त्यानंसुद्धा कोणाला तयार करायला पाहिजे, मॅग्नेटिक फील्डला तयार करायला पाहिजे. दिस इज द की आयडिया ऑफ आवर चॅप्टर. मग मॅक्सवेलनं जे काही त्याचं वर्क केलं त्याला आपण ओळखलं जातं मॅक्सवेल्स इक्वेशन्स म्हणून. मॅक्सवेलनं जे काही वर्क केलं त्याला मॅक्सवेल्स इक्वेशनमध्ये ओळखलं जातं. आणि ह्याचे एकूण 4 इक्वेशन्स आहेत आणि त्याचंच ॲप्लिकेशन काय आहे, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. सुरुवातीला मॅक्सवेलनं त्याचं फिजिकल वर्क केला हे 4 इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं त्यानं प्रेडिक्शन केलेलं आहे की अशा रीतीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय व्हायला पाहिजेत, तयार व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर हेनरिक हर्ट्सनं असेल किंवा मार्कोनीनं असेल किंवा बोस असतील, या सगळ्यांनी काय केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करायचा प्रयत्न केला. ओके, आता आपण येऊयात आपल्या चॅप्टरकडे. चॅप्टरमधलं जी पहिली कन्सेप्ट आहे ती आहे डिस्प्लेसमेंट करंटची. ओके, तुम्हाला वाटलं असेल की डिस्प्लेसमेंट करंट म्हणजे नेमकं काय आहे. हा आपला आजचा मेन पार्ट, डिस्प्लेसमेंट करंट. सुरुवातीला सगळ्यांना माहिती आहे की करंट म्हणजे काय. ओके, फ्लो ऑफ चार्जला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. I इज इक्वल टू dq/dt. आपल्याकडे काय याचं इक्वेशनसुद्धा आहे, I इज इक्वल टू dq/dt. करंटची प्रॉपर्टी काय, तर करंट कॅरिंग कंडक्टर असेल आपल्या साईडला काय तयार करणार, मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. करंटची प्रॉपर्टी लक्षामध्ये आली, जर एखाद्या ठिकाणी करंट असेल तर करंट आपल्या साईडला काय तयार करू शकतोय, मॅग्नेटिक फील्ड करू शकतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं ओरिजिन काय, कुठला तरी फ्लो होणारा करंट आहे. आणि हा जो काही मॅग्नेटिक फील्ड तयार करेल त्याला आपण डिस्कस कसं केलं होतं, इन द फॉर्म ऑफ ॲम्पियर्स सर्किटल लॉ किंवा ॲम्पियर्स लूपमध्ये आपण त्याला डिस्कस केलं होतं. ॲम्पियर्स लॉ आपल्याला काय सांगायचा की सपोज करा एक कंडक्टर आहे सी, त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला आहे, किती, I करंट फ्लो व्हायला आहे. तर तो आपल्या साईडला काय करेल, मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. सपोज करा त्या ठिकाणी आपण काय घेतला आहे, एक करंट कॅरिंग कंडक्टर घेतला आहे, I करंट फ्लो व्हायला आहे. त्याच्या साईडला आपण एक लूप घेतला सी नावाचा. तर आपण काय सांगू शकतो, द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी अलॉंग एनी क्लोज्ड लूप इज इक्वल टू μ0 टाइम्स द करंट पासिंग थ्रू द सर्किट और पासिंग थ्रू द
लूप. आणि आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं, लाईन इंटिग्रल ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू मी नॉट टाइम्स आय. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. हाच लॉ होता कुणाचा होता, ॲम्पियरचा सर्किटल लॉ होता. ह्याचा यूज करून आपण वेगवेगळ्या शेपच्या कंडक्टरमुळं किंवा सर्क्युलर लूपमुळं आपण काय केलं होतं, मॅग्नेटिक फील्डला इव्हॅल्युएट केलं होतं. पण जेम्स क्लार्क मॅक्सवेलनं काय दाखवून दिला, जेम्स क्लार्क मॅक्सवेलनं दाखवून दिला की हा जो लॉ आहे हा अधुरा आहे किंवा हा लॉ इनकम्प्लीट आहे. त्यानं दाखवून दिलं की ह्या लॉमध्ये काही लूप होल्स आहेत किंवा काही ड्रॉबॅक्स आहेत. ते ड्रॉबॅक कोणते आपण बघूयात. पण सुरुवातीला तुम्हाला ॲम्पियरचा लक्षामध्ये आला आहे. ॲम्पियरचा लॉ सिम्पली काय सांगतोय, लाईन इंटिग्रल ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू मी नॉट टाइम्स आय. या ठिकाणी मी नॉट म्हणजे काय, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. जर मिडियम असेल तर तुम्ही इथं म्यू घेऊ शकतात. आय म्हणजे करंट आहे आणि बी डॉट डी एल ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. आता मॅक्सवेलनं काय केलं, ॲम्पियर लॉमध्ये काहीतरी इनकन्सिस्टन्सी आहे, काहीतरी एखादी मिसिंग टर्म आहे असं कोण दाखवून दिलं, मॅक्सवेलनं दाखवून दिलं. आता मॅक्सवेलने यासाठी काय केलं बघा, त्याने यासाठी काय घेतलं आहे, कॅपॅसिटर घेतला. सपोज करा ह्या कॅपॅसिटरच्या 2 प्लेट आहेत आणि याला आपण या साईडला प्लस या साईडला मायनस एक पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं की लगेच काय होईल, ही जी कॅपॅसिटरची प्लेट आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज कलेक्ट होईल, याच्यावरती करंट किती होईल, आता निगेटिव्ह चार्ज कलेक्ट होईल. आणि या ठिकाणी वायरमधून करंट किती फ्लो व्हायला आहे, आय एवढा करंट फ्लो व्हायला आहे. आता या ठिकाणी आपण 2 लूप सपोज करूयात. पहिला लूप जो आहे C1 तो कुठं पण लूप घ्या तुम्ही अलॉंग द वायर. ओके, तो पहिला लूप कुठे घ्यायचा आपल्याला, कुठं पण आपण घेऊ शकतो अलॉंग द वायर. आणि दुसरा जो लूप आहे तो आपल्याला कुठे घ्यायचा आहे, बिटवीन द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर. कळालं, C1 आणि C2 लूप काय आहेत कळाले. C1 मधून किती करंट पास व्हायला आहे, आय एवढा करंट पास व्हायला आहे. पण आपण जर बघितला C2 लूप तर इथून कुठलाच करंट फ्लो होत नाही. आता दोन्ही लूपसाठी आपण जर काय सपोज केलं, ॲम्पियरचा लॉ अप्लाय केला. ॲम्पियरचा लॉ आपल्याला काय सांगायचा, इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू मी नॉट टाइम्स आय. आणि हा कुणाचा होता, आपला ॲम्पियरचा लॉ होता. जर आपण C1 लूपसाठी यूज केला तर काय येईल, क्लोज इंटिग्रेशन लूप C1 साठी इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू मी नॉट टाइम्स आय, इक्वेशन नंबर 1. सेम लॉ आपण जर यूज करायला गेलो कोणासाठी, C2 लूपसाठी, तर C2 मधून करंट किती पास व्हायला आहे, 0. कारण आयची व्हॅल्यू किती आहे, करंट पास व्हायला किती आहे, 0. तर आपण सांगू शकतो बी डॉट डी एल इज इक्वल टू किती येईल, 0. म्हणजे समजा एक मॅग्नेटिक निडल मी इथं पुटअप केली, तर ती डिफ्लेक्शन दाखवेल. पण सपोज करा आता आपण काय केलं, ह्या C1ला आणि C2ला आपण खूप 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 जवळ केलं. ओके, इमॅजिन करा की जे 2 लूप आहेत C1 आणि C2 हे एकमेकांच्या खूप 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 जवळ आहेत. आता काय होईल, या दोघांच्यामध्ये डिस्टन्स इन्फिनायटिसिमल स्मॉल आहे. जर असं असेल तर C1 आणि C2 खूप 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 जर क्लोज तुम्ही घेतलात तर जी मॅग्नेटिक निडल इथं डिफ्लेक्ट करेल ती इथं सुद्धा काय करेल, डिफ्लेक्ट करेल. ह्याचा अर्थ काय आहे की इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 2 मध्ये ही जी साईड आहे ती किती यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. काय म्हणतो तो पॉईंट कळाला तुम्हाला. आपण पहिल्यांदा काय केलं, ॲम्पियर लॉ यूज केला. C1 साठी इक्वेशन किती आलं, मी नॉट आहे. C2 साठी यूज केलात, आपल्याला फील्ड किती मिळालं, 0. पण आपण जर विचार केला C1 आणि C2 एकमेकांच्या खूपच जवळ आहेत तर मात्र काय होईल, दोघांचं फील्ड सेम पाहिजे. सपोज करा हा लूप C1 आहे, हा लूप तुम्ही C2 घेतलात, हे दोघं एकमेकांच्या खूप जवळ घेतलात तर इक्वल यायला पाहिजेत. असं झालं तर मी काय म्हणू शकतो, बी डॉट डी एल फॉर C1 लूप आणि इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल फॉर C2 लूप इक्वल यायला पाहिजेत. पण इक्वेशन 2 आणि 1 वेगळे आहेत आणि दिस इज द इनकन्सिस्टन्सी. म्हणजे मॅक्सवेलला काय मिळालं, ॲम्पियरचा लॉ इनकम्प्लीट आहे, तो इथं अबे होत नाही. कुठं, आपण जर त्याला यूज कुठं करायला गेलो, कॅपॅसिटरच्या प्लेटमध्ये. मग ॲम्पियरने याच्यावरती उत्तर हुडकायचा प्रयत्न केला. मग आता उत्तर कसं मिळेल बघा, याच्यावरती ॲम्पियरने विचार काय केला, सपोज करा ही एक कॅपॅसिटरची प्लेट आहे, ही दुसरी प्लेट आहे. जर लूप इथं असेल तर इथं सुद्धा आपल्याला काय मिळाले, मॅग्नेटिक फील्ड मिळाले. आणि ह्या लूपमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळालेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड मिळालेलं आहे C1 आणि C2 साठी. आता नक्कीच मॅग्नेटिक फील्ड मिळालं की मॅग्नेटिक फील्डचं रिझन काय आहे, आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं होतं. मॅग्नेटिक फील्डला तयार कोण करू शकते, फक्त आणि फक्त करंट करू शकतोय. आपण आत्ताच डिस्कस केलं होतं, मॅग्नेटिक फील्डला फक्त आणि फक्त कोण तयार करू शकते, करंट तयार करू शकते. तर मॅक्सवेलनं काय म्हणलं, जरी ह्या 2 कॅपॅसिटरच्या मध्ये इन्सुलेटिंग मीडियम असेल तरीसुद्धा, काय म्हणते लक्षात घ्या, ह्या 2 कॅपॅसिटरच्या प्लेटमध्ये इन्सुलेटिंग मीडियम असेल तरीसुद्धा या ठिकाणी करंट काहीतरी फ्लो व्हायलेला आहे. आणि त्या करंटला त्यानं नाव काय दिलं, डिस्प्लेसमेंट करंट. मी काय म्हणतो कळालं, कारण करंट काय तयार करू शकतोय, मॅग्नेटिक फील्ड. मग जर मॅग्नेटिक फील्ड आहे याचा अर्थ काय असला पाहिजे, तिथं करंटसुद्धा असला पाहिजे.
मग इथं ॲक्च्युअलीमध्ये करंट आला कुठला, तर इथं काहीतरी करंट तयार होत असेल आणि त्या करंटला नाव काय दिलं त्यानं, डिस्प्लेसमेंट करंट. आता मॅक्सवेलनं काय विचार केला की करंट काय तयार करू शकतोय, मॅग्नेटिक फील्ड. मग ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असेल त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, करंट असलं पाहिजे. मग या ठिकाणी आला कुठला करंट, कारण मध्ये तर कुठलंच कंडक्टिंग मीडियम नाही. मग हा जो काही करंट आहे याला नाव काय दिलं, डिस्प्लेसमेंट करंट. आणि ह्या करंटचं ओरिजिन त्यानं काय सांगितला, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. चेंजिंग इलेक्ट्रिकल फील्ड काय तयार करत असेल, डिस्प्लेसमेंट करंटला एक इंड्यूस करत असेल. आता कसं करता येईल बघा. मग आपण काय म्हणू शकतो की हा दोन करंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, आय इज इक्वल टू बेसिकली क्यू बाय टी. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. बेसिकली कुठल्याही करंटची आयडिया. मग मॅक्सवेलनं काय सांगितलं की आय इज इक्वल टू क्यू बाय टी, याला इक्वेशन नंबर 1 दिलं की ह्या दोन प्लेटच्या मध्ये एक इलेक्ट्रिकल फील्ड इंड्यूस झाला असेल. ओके, तो ई इज इक्वल टू काय असणार आहे, ई प्लसमुळं प्लस ई मायनसमुळं, ह्या दोन्ही प्लेटमुळं. ई पॉझिटिव्हमुळं किती इंड्यूस होणार आहे, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट, प्लस ई मायनसच्या लेफ्टला आहे त्यामुळे इथं सुद्धा किती झालं, प्लस सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. टोटल जे काही इलेक्ट्रिकल फील्ड इंड्यूस झालेलं आहे ते किती आलं, ई अपॉन एप्सिलॉन नॉट. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन याच्यामध्ये बघा आपल्याला काय मिळेल, ई इज इक्वल टू सिग्मा. सिग्मा म्हणजे काय या ठिकाणी, चार्ज डेन्सिटी. आणि चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए एप्सिलॉन नॉट. आपल्याला इक्वेशन मिळालं, सिग्मा इज इक्वल टू काय आलं, क्यू बाय ए इंटू एप्सिलॉन नॉट. आता परत आपण जर इक्वेशनला असं लिहू शकतो, ई इंटू ए एप्सिलॉन नॉट क्यू. आता जर ह्या इक्वेशनला मी डिफरन्शिएट केलं कुणासोबत, टाईमसोबत, तर आपलं इक्वेशन काय येईल, आवर इक्वेशन्स वुड बिकम्स ए इंटू ई डी ई इंटू ए अपॉन एप्सिलॉन नॉट अपॉन डी टी इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. ही टर्म बघा तुम्ही काय आली, क्यू बाय टी. म्हणजे नक्कीच हा काय असला पाहिजे, आपल्याकडे असलेला करंट असला पाहिजे. ह्याला आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट करंट. ओके, आणि दुसरी जी टर्म आहे ई इंटू ए म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिकल फ्लक्स. तर आपण लिहू शकतो ई फाय ई डी फाय ई बाय डी टी. या ठिकाणी जो फाय ई घेतला आहे आपण, तो फाय ई इज इक्वल टू किती आहे, ई इंटू ए. आणि हा काय आहे, इलेक्ट्रिकल फ्लक्स आहे. आणि ही जी काही करंट मिळालं आहे, ह्या करंटला नाव काय देण्यामध्ये आलं, डिस्प्लेसमेंट करंट. डिस्प्लेसमेंट करंट नाव देण्याचं असंही कारण असू शकते की हा प्लसपासून चार्ज कुठे गेलेला आहे, मायनसकडे, आणि मध्ये कुठलंच कंडक्टिंग मीडियम नाही. हा पार्ट लक्षामध्ये आला, आय डी इज इक्वल टू किती आला आहे ते. ओके, हा जर पार्ट लक्षामध्ये आला असेल तर आपण ॲम्पियर लॉला कंप्लीट करू शकतो. आता ही जी आपण कन्सेप्ट शिकली होती कुणाची, डिस्प्लेसमेंट करंटची, जर ह्याचा यूज केला आपण तर आपण ॲम्पियर लॉला मॉडिफाय करू शकतो. आणि मॉडिफाय कसं करता येईल की करंटची जी टर्म्स आहे आत्ता आपण काढलेली आय डी ती आपण ॲड करू शकतो. हा वाला पार्ट लक्षामध्ये आला. मॅक्सवेलनं काय सांगितलं की डिस्प्लेसमेंट करंट लगेच एक्झिस्टन्समध्ये येतोय कधी, जर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल फील्ड किंवा इलेक्ट्रिकल फ्लक्स काय होत असेल, चेंजेस विथ टाईम. आणि याचा फॉर्म्युला काय आला, एप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी. ओके, एक एक टर्मचा मतलब बघा. डी फाय ई म्हणजे काय होतं, चेंज इन फ्लक्स. कोणता फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स. चेंज इन इलेक्ट्रिक फ्लक्स. फाय ईला आपण कसं घेऊ शकतो, ई इंटू ए सुद्धा घेऊ शकतो. डी टीला काय घेतलं आपण, चेंज इन टाईम. आणि एप्सिलॉन नॉटला काय घेतलं आपण, परमिटिव्हिटी. जर अदर दॅन एअर काही असतं तर आपण इथं फक्त काय घेतलं असतं, एप्सिलॉन घेतलं असतं. आणि आय डी म्हणजे काय आपला, डिस्प्लेसमेंट करंट. प्रत्येक टर्मचा मिनिंग कळाला ह्या. ओके, आता आपण काय करूयात, आता आपण ॲम्पियर लॉला मॉडिफाय करू शकतो. मॉडिफाय कसं करता येईल, आपल्याकडे ॲम्पियरचा लॉ कसा होता, ॲम्पियरचा लॉ होता आपल्याकडे बी डॉट डी एल इज इक्वल टू मी नॉट आय. पण इथं टोटल करंट कोणाचा बनला आहे, दोन करंटचा बनलेला आहे. आय इज इक्वल टू आपण घेऊ शकतो कंडक्शन करंट प्लस डिस्प्लेसमेंट करंट. मग आपला फॉर्म्युला काय येईल, क्लोज इंटिग्रेशन बी डॉट डी एल इज इक्वल टू मी नॉट आय सी प्लस आय डी. आणि जर इथं आपण व्हॅल्यू पुटअप केली कुणाची, आय हिची व्हॅल्यू पुटअप केला तर आपला आन्सर काय येईल, अगेन आपला आन्सर येईल मी नॉट आय सी प्लस एप्सिलॉन नॉट डी फाय ई म्हणा, किंवा डी फाय ई म्हणजेच काय, ई डॉट ए अपॉन डी टी. आणि हा कुणाचा फॉर्म्युला आला, ह्या लॉला म्हणतो आपण ॲम्पियर मॅक्सवेल लॉ. ह्याला आपण एकतर मॉडिफिकेशन ऑफ ॲम्पियर लॉ म्हणा, किंवा ह्या लॉला आपण काय म्हणू शकतो,
एम्पियर मॅक्सवेल लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हा वाला पार्ट लक्षात आलं. दुसरी गोष्ट, हा लॉ खरंच कन्सिस्टन्स आहे का आता आपण बघूयात. आता आपण जे 2 लूप घेतले होते, फक्त लूप ड्रॉ करतोय. हा लूप होता C1, इथे कॅपॅसिटरच्या प्लेट होत्या, आणि इथे घेतलेला लूप कोणता होता आपला C2 होता. जर C1 लूप घेतला आपण, तर या ठिकाणी जो काही इलेक्ट्रिकल फ्लक्स आहे त्याचा चेंज किती आहे 0. त्यामुळे ही पूर्ण टर्म किती होऊन जाईल 0, आणि आपला आन्सर काय येईल B.dl इज इक्वल टू म्यू नॉट आय, इक्वेशन नंबर 1. आपण जर लूप C2 घेतला तर या ठिकाणी करंटची व्हॅल्यू किती होईल 0, आणि आपला आन्सर किती येईल म्यू नॉट एप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी. किंवा आपण फाय ईला आपण कसे घेऊ शकतो, गॉसचा लॉ आपण जो बघितला होता, फाय इज इक्वल टू काय असतोय क्यू बाय एप्सिलॉन नॉट, फ्लक्स इज इक्वल टू काय असतोय क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ती जर व्हॅल्यू पुटअप केली आपण तर आपला आन्सर काय येईल B.dl इज इक्वल टू म्यू नॉट एप्सिलॉन नॉट डी क्यू बाय डी टी एप्सिलॉन नॉट गेट्स कॅन्सल. डी क्यू बाय डी टी म्हणजेच काय आहे करंट. आपला आन्सर पुन्हा काय आलं B.dl इज इक्वल टू म्यू नॉट आय. त्यामुळे इक्वेशन्सला भ्यायची गरज नाही. ओव्हरऑल ह्या दोघांची बेरीज मिळून किती येणार आहे तुमचा आन्सर ऑलवेज म्यू नॉट आय इतकंच येणार आहे. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही इन बिटवीन द कॅपॅसिटरच्या प्लेट विचार करतात त्यावेळेस आय सीला 0 पुटअप करा, पुटअप द व्हॅल्यू ऑफ फाय ई, आणि इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी करणार याच्यासाठी. आपण एक सुंदर असं एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की हे नेमकं तुमचा जो लॉ तुम्ही जे डिस्कस केलात शिकलात ते वापरायचे कुठे. पहिलं एक्झाम्पल बघा. द व्होल्टेज बिटवीन द प्लेट्स ऑफ अ कॅपॅसिटर ऑफ अ कॅपॅसिटन्स 1 मायक्रोफॅरेड इज चेंजिंग ॲट द रेट ऑफ 5 व्होल्ट पर सेकंड, फाइंड डिस्प्लेसमेंट करंट. क्वेश्चन काय म्हणलेलं आहे, एक कॅपॅसिटर आहे, त्याचा कॅपॅसिटन्स आहे 1 मायक्रोफॅरेड, आपण त्याला कन्वर्ट केलं 10⁻⁻6 फॅरेड, आणि या कॅपॅसिटरमध्ये काय चेंज व्हायला आहे तर व्होल्टेज चेंज व्हायला आहे dV/dt इज इक्वल टू 5 व्होल्ट पर सेकंद. हे दोन आपल्याला डेटा गिव्हन आहे. आपल्याला काढायचं काय आहे डिस्प्लेसमेंट करंट. डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ID इज इक्वल टू म्यू नॉट d∅e/dt. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी φe टर्म आहे याला कन्वर्ट करायचं आहे कुणामध्ये dV/dt मध्ये. आपण बघूयात कसं करता येईल. इज इक्वल टू φe म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, φe इज इक्वल टू काय E.A. फ्लक्स इज इक्वल टू काय असतोय इलेक्ट्रिकल फील्ड इंटू एरिया. जर आपण व्हॅल्यू पुटअप केली तर आपलं इक्वेशन कसं येईल एप्सिलॉन नॉट dEA/dt. आता परत ह्या इक्वेशनला जर सपोज करा आपण काय केलं, आता एखाद्या आणखी काय टर्मला आपण ईची व्हॅल्यू पुटअप केली. ई इज इक्वल टू काय फॉर्म्युला V/D. तर ई इज इक्वल टू काय आलं V/D. मी डीला बाहेर काढलं, आपलं फॉर्म्युला काय येईल आता फक्त एप्सिलॉन नॉट A/D इंटू dV/dt. हे dV/dt म्हणजे काय चेंज ऑफ व्होल्टेज पर युनिट टाईम, म्हणजे आपल्याला दिलेलं 5 व्होल्ट आहे, आणि ही जी टर्म आहे ती काय सांगायली आपल्याला कॅपॅसिटन्स सांगायली आहे. ही जी टर्म आहे ती आपल्याला काय सांगायली आहे कॅपॅसिटन्स. सो दॅट आपलं इक्वेशन काय आलं बघा ID इज इक्वल टू आला कॅपॅसिटन्स इंटू dV/dt. कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू गिव्हन आहे आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स इज गिव्हन, इट इज द 10⁻⁻6, dV/dt आहे 5. तुमचा आन्सर आलेला आहे द होल आन्सर इज 5 इंटू 10⁻⁻6, आणि करंट आहे त्यामुळे युनिटसुद्धा काय येईल ॲम्पियरसुद्धा काय येईल युनिट येईल. सेकंड क्वेश्चन बघा. हा आय थिंक प्रिव्हियस नीटमध्ये पडला, बरोबर आहे. हा नीट 2016ला पडला होता क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणतोय बघा. 100 ओहम रेजिस्टन्स अँड अ कॅपॅसिटर ऑफ रिॲक्टन्स 100 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस अ 220 वोल्ट सोर्स. एक काय काय आपण डायग्राम केलं तर कसं येईल बघा. एक कॅपॅसिटन्स आहे आणि दुसरा काय होता एक रेजिस्टन्स. ह्याला दोघांना आपण जॉईन केलं होतं कितीपर्यंत ॲक्रॉस सोर्स घेतला होता आपण. सोर्स किती घेतला होता 220चा. या ठिकाणी सोर्स जो कितीचा होता आपला 220 वोल्टचा सोर्स होता. ज्यावेळेस कॅपॅसिटर किती आहे 50% चार्ज आहे, आपल्याला पीक व्हॅल्यू काढायची आहे कुणाची डिस्प्लेसमेंट करंटची. हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण जर गिव्हन दॅट लिहून घेतलं तर गिव्हन दॅट आहे आपल्याला दिलेलं रेजिस्टन्स दिला आहे 100 ओहम. त्याच वेळेला कॅपॅसिटर रिॲक्टन्स XC आपल्याला दिलेला आहे. XCसुद्धा किती आहे 100 ओहमच. 2 चॅप्टरचा मिळून कंबाईन क्वेश्चन आहे अल्टरनेटिंग करंटचा आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. तुम्हाला काय विचारले पीक व्हॅल्यू. क्वेश्चनची हिंट काय बघा, जो चार्जिंगचा पार्ट आहे तो मॅटर करतच नाही. चार्जिंगचा पार्ट याच्यामध्ये मॅटर करतोय का, चार्जिंगचा पार्ट मॅटर करतच नाही. मग सगळ्यात अगोदर तुम्ही काय काढून घेणार याचा इम्पिडन्स काढू शकतात. ह्याच्यात तुम्ही काय काढू शकतात इम्पिडन्स काढू शकतात.
इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय, इम्पिडन्स इज इक्वल टू सर्किट कोणता आहे, आर सी सर्किट आहे. इम्पिडन्स इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. जर आपण व्हॅल्यू पुटअप केली तर इम्पिडन्स झेड इज इक्वल टू किती येईल, 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर. आय कॅन राईट ॲज द 10√2. बरोबर आहे नाही. ओके, आपला इम्पिडन्स किती आला आता, 10√2 या 100√2 नाही 100√2 येईल. ओके, हा आला आपला इम्पिडन्स. आता या ठिकाणी सेकंड तुम्हाला काय विचारलेलं आहे, आता काय काढायचं आपल्याला, पीक व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट करंट काढायचे. लक्षात ठेवायचं, जी पीक व्हॅल्यू करंटची असेल तीच कुणाची असणार आहे, पीक व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. जेवढी पीक व्हॅल्यू कुणाची, कंडक्टर करंटची, तेवढीच काय असणार आहे, पीक व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट करंटची असणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज एकूण किती, ई किती दिलेला आहे आपल्याला, ई इज इक्वल टू दिला आहे आपल्याला किती, 220 वोल्ट. या ठिकाणी यूज करा ईची व्हॅल्यू कोणती, आर एम एस. मग ई आर एम एस किती येईल आपलं, 220 इंटू √2. ही काय येईल आपली ई आर एम एस व्हॅल्यू, जी तुम्हाला यूज करायची आहे. मग आता आपला करंटचा फॉर्म्युला काय येईल, आय इज इक्वल टू ई आर एम एस डिवायडेड बाय आपल्याकडे काय येईल, इम्पिडन्स झेड. व्हॅल्यू पुटअप केला तर किती येईल, 220 डिवायडेड बाय इम्पिडन्स किती आला आहे आपला, 100√2. इथं √2 कॅन्सल. आपला आन्सर आलेला आहे 2.2 अँपियर. आणि ही पीक व्हॅल्यू कुणाची असणार आहे, डिस्प्लेसमेंट करंटची असणार आहे. दोन पार्ट लक्षात ठेवायचे आहेत. एक कॅपॅसिटरची चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग याच्यामध्ये मॅटर करत नाही, हे आपण सॉल्व्ह केलेलं सोल्युशन. कॅपॅसिटरची चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग याच्यामध्ये मॅटर करत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जी पीक व्हॅल्यू करंटची असेल तीच कुणाची असणार आहे, डिस्प्लेसमेंट करंटची. आपण या टाईपचे न्यूमरिकल्स आणखी पुन्हा बघूयात लेक्चरच्या शेवटी. त्याच्या अगोदर मॅक्सवेलचे इक्वेशन्स जे आहेत, त्याकडून 4 जे आहेत इक्वेशन्स, त्याला आपण मॅक्सवेलचे इक्वेशन्स म्हणतो. त्यापैकी फर्स्ट आहे गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स, दुसरा आहे गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम, तिसरा आहे फॅराडेज लॉ आणि चौथा आहे ॲम्पियर मॅक्सवेल लॉ. तर गॉस लॉ काय सांगायचा, जो कुठला पण याच्यातला फ्लक्स असेल तो किती असता आहे, Q/ε0. द इलेक्ट्रिकल फ्लक्स थ्रू क्लोज सरफेस एक्स इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स द टोटल चार्ज. याला आपण असं पण लिहू शकतो, फाय इलेक्ट्रिकल फ्लक्स इज इक्वल टू Q/ε0. ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या लॉनं आपल्याला मिळणार पुढे F प्रोपोर्शनल टू 1/r². दोन चार्जेसमध्ये फोर्स कशी असते, इनवर्स स्क्वेअरमध्ये असते. हे आपल्याला कोण सांगणार, तर गॉस लॉनं सांगितलं होतं. किंवा आपण गॉस लॉचा आणखी इम्पॉर्टन्स काढू शकतो, आपण ह्याच्यानुसार कुलॉम्सचा लॉ सुद्धा आपण प्रूव्ह केला होता किंवा डिराईव्ह केला होता. गॉस लॉचं जे आणखी एक ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन असं होतं किंवा इम्पॉर्टन्स असं होतं, ते आपल्याला काय सांगायचं, आपण जर एखादा चार्ज दिला एखाद्या कंडक्टरला, तर तो चार्ज पूर्ण चार्ज कुठे रिसिड होतोय का कुठे येऊन थांबतोय, तर तो सगळा चार्ज कुठे येतोय, सरफेसवरती येऊन थांबतोय. हे सुद्धा कुणाचं होतं, ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ, जे आपण डिस्कस केलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. सेकंड याच्यावरचा आणखी कन्सेप्ट आहे गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम काय सांगतोय, द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज सरफेस इज ऑलवेज इज इक्वल टू 0. क्लोज इंटिग्रेशन ओव्हर अ सरफेस यस B.ds इज इक्वल टू ऑलवेज 0. आणि याचं इम्पॉर्टन्स काय होतं, देर इज नो मॅग्नेटिक मोनोपोल. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये +Q किंवा -Q 3Q 2Q म्हणायचो, तसं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाहीत. या ठिकाणी जसं आपण नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल असं म्हणू शकत नाहीत. दोन्ही पोल्स एकत्रच असू शकतात, पेअरमध्येच असू शकतात. सिंगल पोलचा एक्झिस्टन्स पॉसिबल आहे का, नाही. हे कोण सांगतंय, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. मॅक्सवेलचं चौथं इम्पॉर्टंट इक्वेशन काय आहे, की मॅक्सवेलचं जे तिसरं हे आहे इक्वेशन, ते कोणाचं आहे, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. तो काय सांगतोय, द इंड्यूस्ड EMF सेटअप इन अ क्लोज सर्किट C इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द क्लोजर सर्किट. जेवढं मॅग्नेटिक फ्लक्स तुमचं काय होईल, चेंज होत जाईल, तेवढं तुम्हाला इथं काय मिळेल, EMF मिळेल. आणि हे निगेटिव्ह साईन काय दाखवायचं, अपोजिट डिरेक्शनसाठी. निगेटिव्ह साईनचा मतलब काय होता, अपोजिट डायरेक्शनसाठी. ओके, इंटिग्रेशन ऑफ E.dl इज इक्वल टू -d∅b/dt. और सिम्पली ही जी टर्म आहे ही काय दाखवते, EMF दाखवते. सो EMF इज इक्वल टू काय आलं, -d∅b/dt. याला आपण असं पण लिहू शकतो दुसऱ्या फॉर्ममध्ये, की ∅b इज इक्वल टू काय असतंय, ∅b इज इक्वल टू असतं इंटिग्रेशन ऑफ B.ds. आणि तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी, फ्लक्स. आणि ह्या कुणाचा फॉर्म्युला आला फ्लक्सचा, तुम्ही पुटअप करून तुम्हाला हे सुद्धा इक्वेशन मिळेल. चौथं इक्वेशन,
ज्यात मॅक्सवेलने इम्पॉर्टंट रोल प्ले केला होता ते कोणता आहे, मॉडिफाईड ॲम्पियर्स लॉ, किंवा ह्याच लॉला आपण काय म्हणतो, मॅक्सवेल ॲम्पियर लॉ. ह्याच लॉला आपण काय म्हणतो, मॅक्सवेल ॲम्पियर लॉ. तो काय सांगतोय, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोजर लूप सी इज इक्वल टू मिनॉट टाइम्स द टोटल करंट आहे. फरक कळाला. ॲम्पियरनं फक्त काय सांगितलं आता, कंडक्शन करंट. मॅक्सवेलनं काय सांगितलं, टोटल करंट आय सी प्लस आय डी, कंडक्शन करंट प्लस द डिस्प्लेसमेंट करंट थ्रू द सर्किट. आणि मॅथमॅटिकल फॉर्म कसं लिहिता येईल, क्लोज इंटिग्रेशन बी डॉट डी एल इज इक्वल टू मिनॉट आय सी प्लस एप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी. आणि हे होतं आपलं चौथं लॉ, चौथं इक्वेशन कोणाचं, मॅक्सवेलचं. ह्या 4 इक्वेशन्सच्या ह्याच्यातनं मॅक्सवेलनं प्रेडिक्ट केला होता एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ह्या 4 इक्वेशनमधून मॅक्सवेलनं काय प्रेडिक्ट केला होता, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं कुठंतरी एक्झिस्टन्स असलं पाहिजे. की मॅक्सवेलनं प्रेडिक्ट काय केला, की सपोज करा या ठिकाणी एखादा इलेक्ट्रिकल फील्ड आहे जे टाईमसोबत व्हॅरी व्हायले, तर टाईम व्हॅरी होणारं इलेक्ट्रिकल फील्ड काय करेल, मॅग्नेटिक फील्डला जनरेट करेल. ते सुद्धा काय करेल, टाईमसोबत व्हॅरी होईल, ते पुन्हा काय करेल, इलेक्ट्रिकल फील्डला जनरेट करेल, ते पुन्हा काय करेल, मॅग्नेटिक फील्डला करेल. आणि ह्याच्यातनं एक कंटिन्युअस चालत जाईल आणि त्यालाच त्यांना नाव काय दिलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला. आपण बघूयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा पद्धतीनं मूव्ह होते. 12चे 4 इक्वेशन्स आहेत, त्यातनं एक रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं रिप्रेझेंट करताना सपोज करा एक 3D डायरेक्शन सपोज करा, एक आहे एक्स ॲक्सिस, एक आहे वाय ॲक्सिस आणि एक आहे झेड ॲक्सिस. सपोज करा एखादी वेव्ह जी आहे ती अलॉंग द कुठं मूव्ह व्हायलेली आहे, एक्स ॲक्सिस मूव्ह व्हायलेली आहे. तर सुरुवातीला काय होईल, इलेक्ट्रिकल फील्ड एक्झिस्टन्समध्ये येईल. ते इलेक्ट्रिकल फील्ड काय आहे, टाईमसोबत व्हॅरी व्हायली आहे, त्याची व्हॅल्यू टाईमसोबत काय व्हायली आहे, व्हॅरी व्हायली आहे. ते टाईम व्हॅरिंग इलेक्ट्रिकल फील्ड काय करेल, मॅग्नेटिक फील्डला तयार करेल. या ठिकाणी वेव्ह चालली आहे कुठल्या डायरेक्शनमध्ये, वेव्ह इज मूव्हिंग अलॉंग द एक्स डायरेक्शन. जे काय इलेक्ट्रिकल फील्ड आहे ते कुठं व्हायलेलं आहे, व्हायब्रेट अलॉंग द वाय डिरेक्शन. आणि अलॉंग द झेड डिरेक्शन, झेड डायरेक्शनमध्ये ह्या दोघांना सुद्धा परपेंडिक्युलर काय तयार व्हायलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस व्हायलेलं आहे. पुन्हा हे मॅग्नेटिक फील्ड काय करेल, इलेक्ट्रिकल फील्डला तयार करेल, इलेक्ट्रिकल फील्ड मॅग्नेटिक फील्डला, अँड द प्रोसेस कंटिन्युअसली होईल. आणि आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी एखादी वेव्ह आलेली आहे. मग ती वेव्ह काय असेल, डिपेंड करणार आहे इथून निघणाऱ्या एनर्जीवरती, की ती वेव्ह तुम्हाला लाईटच्या फॉर्ममध्ये दिसेल का, अल्ट्राव्हायोलेटच्या का एक्सरेच्या. मग इलेक्ट्रिकल फील्ड याचा जर आपण ह्या इलेक्ट्रिकल फील्डचा जो काही वेक्टर आहे त्याला जर आपण रिप्रेझेंट केलं तर तो कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हायलेला आहे, वाय डायरेक्शनमध्ये. त्यासाठी आपण इथं सिम्बॉल काय घेतलं, जे कॅप. म्हणजे वेक्टर ई इज इक्वल टू काय आलं, ई वाय जे कॅप. याचं कारण काय, ई एक्स इज इक्वल टू 0 आणि ई झेड इज इक्वल टू किती आहेत, 0. तो फक्त कुठं व्हायब्रेट व्हायलेला आहे, अलॉंग द वाय डायरेक्शन. ह्याला आपण घेऊ शकतो ई इज इक्वल टू ई वाय जे कॅप. आणि ई वायची जी काही व्हॅल्यू आहे ती काय आहे, ॲज अ साईन वेव्हच्या फंक्शनमध्ये आपण दाखवू शकतो, ई नॉट साईन के एक्स मायनस ओमेगा टी. ही व्हॅल्यू कुणाची आहे, ई वायची व्हॅल्यू. आणि डायरेक्शनसाठी आपण काय घेतलं, जे कॅपनं मल्टिप्लाय केलं, ई नॉट साईन के एक्स मायनस ओमेगा टी. इथं के इज इक्वल टू आहे तुमचा प्रोपोगेशन कॉन्स्टंट 2π बाय लॅम्बडा. या ठिकाणी लॅम्बडा म्हणजे काय, त्या वेव्हची वेव्हलेंथ. आणि ओमेगा इज इक्वल टू आहे 2π बाय टी किंवा 2π बाय एन. या ठिकाणी एन म्हणजे काय आहे, त्याची फ्रिक्वेन्सी, आणि लॅम्बडा म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ. जर आपण दोन्ही व्हॅल्यू तो पुटअप केल्या तर आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघूयात. त्याच्यानंतर आणखी एक पार्ट बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑलवेज ट्रॅव्हल्स इन द डिरेक्शन ऑफ ई क्रॉस बी. म्हणजे इलेक्ट्रिकल फील्डला आणि मॅग्नेटिक फील्डला ह्या दोघांना सुद्धा परपेंडिक्युलर कोण मूव्ह करणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मूव्ह करणार आहे. इलेक्ट्रिकल फील्ड वेक्टरला आपण रिप्रेझेंट करत होतो ई वाय जे इज इक्वल टू ई नॉट साईन के एक्स मायनस ओमेगा टी जे कॅप. आता या ठिकाणी काय आला, के इज इक्वल टू 2π बाय लॅम्बडा, ओमेगा इज इक्वल टू 2π बाय टी. ह्या जर व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्या तर काय येईल, ई नॉट साईन 2π एक्स बाय लॅम्बडा मायनस टी बाय टी जे कॅप. सेम वे ई एक्स इज इक्वल टू 0 आणि ई झेड इज इक्वल टू काय, 0. ती मूव्ह फक्त इलेक्ट्रिकल फील्ड व्हायब्रेट फक्त कुठं व्हायलेला आहे, अलॉंग द वाय डिरेक्शन. सिमिलरली मॅग्नेटिक फील्ड वेक्टरला आपण दाखवू शकतो इज इक्वल टू बी झेड के कॅप. याचं कारण काय, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर कुठल्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट व्हायला होता, इट इज व्हायब्रेटिंग इन द झेड डिरेक्शन ऑर के डिरेक्शन. परत बी नॉटचा फॉर्म्युला सेम येईल, बी नॉट साईन के एक्स मायनस ओमेगा टी के. बी इज इक्वल टू बी नॉट साईन केची व्हॅल्यू आपण पुटअप केली 2π एक्स बाय लॅम्बडा मायनस टी बाय लॅम्बडा. 2π आपण कॉमन काढले आणि या ठिकाणी बी वाय आणि बी एक्स किती असतील, 0 असतील. दुसरी गोष्ट काय की बीमध्ये आणि ईमध्ये रिलेशनशिप काय बघा, बीमध्ये आणि ईमध्ये रिलेशनशिप काय, ई बाय बी इज इक्वल टू सी.
ई बाय बी इज इक्वल टू सी ऑर ई नॉट बाय बी नॉट इज इक्वल टू सी. हा फॉर्म्युला कुणासाठी आला? मॅग्नेट्यूड काढायसाठी. पण सीची डायरेक्शन कशी असणार आहे? डायरेक्शन ऑफ सी इज प्रोपोर्शनल टू इज इक्वल टू द ई क्रॉस बी. वेक्टर ईचा आणि बीचा जो काही वेक्टर प्रोडक्ट आहे किंवा क्रॉस प्रोडक्ट या दोघांना सुद्धा परपेंडिक्युलर काय असणार आहे? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा सीची डायरेक्शन. ई नॉट बी नॉट इज इक्वल टू सी. आणखी एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. सी इज इक्वल टू 1/√ मी नॉट एप्सिलॉन नॉट. प्रिव्हियस इयरला ह्याच्यावरचा क्वेश्चन पण पडला होता ॲज इट इज. इथे मी नॉट म्हणजे काय? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. एप्सिलॉन नॉट म्हणजे काय आहे तुमची? एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. दोघांची पण व्हॅल्यू इथे मी लिहून दिली आहे तुम्हाला. हा वाला पार्ट कळाला का बघा? ह्याही क्वेश्चन्स कंटिन्युअसली रिपीटेडली पडता आहेत एक्झामला. आपण जे क्वेश्चन्स काढले होते ते कुणासाठी होते? व्हॅक्यूमसाठी होते. अदर दॅन व्हॅक्यूम जर एखादं कोणतं मीडियम असेल तर आपण काय करू शकतो? त्या मीडियमची परमिएबिलिटी आणि त्या मीडियमची काय करू शकतो? आपण पुटअप करू शकतो परमिटिव्हिटी. तर आपल्याला सी मिळणार नाही, तर त्या ठिकाणी काय मिळेल? आपल्याला व्ही मिळेल. आणि व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट और व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन दॅट मीडियम. परत आपण म्यूसाठी लिहू शकतो, आपण एप्सिलॉनसाठी लिहू शकतो. एप्सिलॉन इज इक्वल टू लिहू शकतो के एप्सिलॉन नॉट, वेअर के इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. सिमिलरली आपण म्यूसाठी लिहू शकतो म्यू इज इक्वल टू इथे एक टर्म एप्सिलॉन नॉट येईल. प्रिंटिंग मिस्टेक, आपण लिहिताना चुकून झालं. इथे म्यू एप्सिलॉन नॉट येईल. आणि इथं आपण लिहू शकतो म्यू इज इक्वल टू आपण लिहू शकतो म्यू नॉट इंटू म्यू आर, वेअर म्यू आर इज द रिलेटिव्ह परमिएबिलिटी. जर आपण दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व केलं तर आपलं इक्वेशन काय येईल? सी इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू सी बाय के इंटू म्यू आर किंवा एप्सिलॉन आर म्यू आर. ह्याच्या ऐवजी आपण काय पुटअप केलं? हे जे 1/एप्सिलॉन नॉट म्यू नॉट होतं त्याच्याऐवजी आपण काय पुटअप केलं? सी. आपलं आन्सर असं झालं. किंवा व्ही इज इक्वल टू सी बाय म्यू पण म्हणता येईल. या ठिकाणी म्यू म्हणजे काय? त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. डोंट कन्फ्यूज विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड द परमिएबिलिटी. या ठिकाणी सी बाय म्यू म्हणजे काय आला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू काय असतोय? √ एप्सिलॉन आर म्यू आर. कुणाचा फॉर्म्युला आला आपल्याला? आणखी एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा आला. या ठिकाणी म्यू आर म्हणजे काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एप्सिलॉन नॉट आर म्हणजे काय आहे? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मी के वापरत तरी चाललं असतं. आणि म्यू नॉट आर म्हणजे काय आहे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. हा पार्ट लक्षामध्ये आला. दुसरी गोष्ट की आता आपण एवढं सगळं बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय आहे, ती कसं बिहेव करायला आहे, ती कुठं चालली आहे. सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला नेमकं तयार कोण करायला आहे. तर लक्षात ठेवायचा पार्ट काय बघा, जर चार्ज असेल तो रेस्ट असेल. चार्ज जर रेस्ट असेल तर तो फक्त काय तयार करतोय? इलेक्ट्रिकल फील्डला. एखादा चार्ज ॲट रेस्ट आहे तर तो काय करेल? फक्त इलेक्ट्रिकल फील्डला तयार करेल. जर एखादा चार्ज युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह करत असेल, जर एखादा चार्ज काय करत असेल? युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह करत असेल, थोडक्यात तो काय देईल तुम्हाला? करंट देईल. आणि करंट काय करू शकते? त्याच्या साईडला इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही तयार करू शकतोय. पण जर एखादा चार्ज असेल तो ॲक्सिलरेट झाला असेल, जर एखादा चार्ज काय करत असेल? ॲक्सिलरेट झाला असेल किंवा ऑसिलेट झाला असेल, जर एखादा चार्ज काय केला असेल? ऑसिलेट झाला असेल, तर तो तुम्हाला काय देईल? इलेक्ट्रिकल फील्ड पण देईल, मॅग्नेटिक फील्ड पण देईल. ते दोन्ही टाईमसोबत व्हॅरी होतील, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मिळेल. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कुणासोबत असली पाहिजे? चार्जसोबत असली पाहिजे. म्हणजे असं म्हणता येईल का बघा, जी फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची आहे ती कुणाची असली पाहिजे? ऑसिलेशन ऑफ चार्जची असली पाहिजे. आणि हेच कारण आहे की आपण हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर ट्राय करणं आपल्यासाठी थोडासा हार्ड पार्ट पडतोय. ओके, थोडंसं आपल्याला अवघड जाते हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर तयार करायसाठी. आणखी एक गोष्ट की जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्याच्याकडे एनर्जी कुठली येते आहे? तर जी काही एनर्जी सोर्सची असेल, जी काही एनर्जी कुणाची असेल? सोर्सनं दिलेली असेल, तीच कशी अपेअर होईल? अपेअर ॲज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा पार्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
आता आपण बघूयात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आपण डिस्कस केलं होतं त्याच्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचा आपण यूज कसा करू शकतो न्यूमरिकल सॉल्व्ह करायसाठी. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची पहिली प्रॉपर्टी काय, दे आर द नॉन मेकॅनिकल्स वेव्स. म्हणजेच काय, नो नीड ऑफ मीडियम. त्यांना ट्रॅव्हल करायसाठी मीडियम गरजेचं आहे का, नाही. कुठे जायसाठी, नो नीड ऑफ मीडियम. दुसरी प्रॉपर्टी काय, डायरेक्शन ऑफ ई बी आणि सी हे एकमेकांना ऑलवेज कशी असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे डायरेक्शन ऑफ सी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ई क्रॉस बी. नेक्स्ट काय, ते जर एखाद्या व्हॅक्यूममधून चालले तर त्यांची स्पीड किती असते, नियरली त्यांची स्पीड किती असणार आहे, 3 × 10⁸ आणि त्याला आपण ते लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल करतात. द ऑसिलेशन्स ऑफ ई अँड बी आर इन द सेम फेज. आता आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिकल जे काही फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्हीसुद्धा एकदाच व्हॅरी व्हायले होते. म्हणजे काय, ह्या दोघांचे सुद्धा ऑसिलेशन्स एकमेकांना कसे असतील, सेम फेजमध्ये असतील. दोघांच्या मधला फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू किती येईल, 0. हा पण चांगला क्वेश्चन आहे. दुसरी गोष्ट, सीची व्हॅल्यू किती, 1/μ0 इज इक्वल टू 3 × 10⁸. तुम्हाला व्हॅल्यूज सांगितले, तुम्ही पुटअप करून बघू शकतात. व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय, ऑदर मीडियमसाठी. हे कुणासाठी घेतलं आपण, व्हॅक्यूमसाठी स्पीड ऑफ लाईट. आणि हे कुणासाठी घेतलं, फॉर अ गिवन मीडियम. सी इज इक्वल टू 1/ε0 c/μ. इथे म्यू म्हणजे काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अगेन प्लीज नॉट गेट कन्फ्यूज. दे कॅरी एनर्जी. त्यांना एनर्जी कोण प्रोव्हाइड करते, सोर्स. कोणता सोर्स, जो त्या चार्जला काय करायला आहे, ऑसिलेट करायला आहे. आणि जी काही एनर्जी ते घेऊन चालल्यात ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होते आहे किंवा इक्वली शेअर होते आहे कुणाकडून, इलेक्ट्रिकल फील्डकडून आणि मॅग्नेटिक फील्डकडून. जर आपण सपोज करा एनर्जी डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये बघितलं, एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय होतं, एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू होतं टोटल एनर्जी बाय व्हॉल्यूम. ह्याला आपण नाव दिलं होतं एनर्जी डेन्सिटी. आणि एनर्जी डेन्सिटी एकूण किती असणार आहे, UE + UB इज इक्वल टू ½ ε0 E0². ही एनर्जी डेन्सिटी कुणाची होती, इलेक्ट्रिकल फील्डची. आणि ही कुणाची होती, मॅग्नेटिक फील्डची. आठवते का बघा, आपण 2 वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये यांचे डेरिव्हेशन्स आपण केले होते. आणि हे कुणाचा फॉर्म्युला आला, टोटल एनर्जी डेन्सिटी फाइंड आउट करण्याचा. आणि इक्वली शेअर आहे म्हणजे तुम्हाला ε0 E0² किंवा B0² असं सुद्धा म्हणू शकतात. दे इम्पार्ट द मोमेंटम. म्हणजे एखादी सपोज करा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर निघत असेल तर ती काय करणार आहे, मोमेंटम आपल्यासोबत घेऊन येते. ती मोमेंटम किती असते, सपोज यू इज द एनर्जी. यू म्हणजे काय आहे, एनर्जी इन टाईम t डिवायडेड बाय c म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी. फॉर अदर मीडियम आपण काय घेऊ शकतो, इज इक्वल टू U/v, वेअर v इज द व्हेलॉसिटी, ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मी c काय घेतलं, ते सी आपण साठी घेतलेलं आहे ते आपल्या मीडियमसाठी. कोणत्या मीडियमसाठी, व्हॅक्यूमसाठी. आता याच्यासुद्धा 2 कंडिशन्स येतील. सपोज करा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आलेली आहे आणि एका मीडियमवरती पडलेली आहे. हे मीडियमनं काय केलं, वेव्हला ॲब्सॉर्ब केला. ओके, जर वेव्हला ॲब्सॉर्ब केला असेल तर चेंज इन मोमेंटम किती असणार आहे, फक्त U/c. आणि तीच जर वेव्ह काय केली असेल, रिफ्लेक्ट केली असेल, ती जर वेव्ह काय केली असेल, रिफ्लेक्ट केली असेल तर चेंज इन मोमेंटम जर काढा म्हणलं असेल तर ΔP इज इक्वल टू येईल 2U/c. तर चेंज इन मोमेंटम किती असेल, 2U/c. कारण डायरेक्शन अपोज होईल. चेंज इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल. आणि इथं काय येईल तुमचा चेंज इन मोमेंटम किती येईल, 2U/c. कोणत्या सरफेससाठी, रिफ्लेक्टिंग सरफेससाठी. पुढची प्रॉपर्टी आहे, द एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट एरिया पर युनिट टाइम परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इज नोन ॲज द इंटेन्सिटी. कित्येकदा ह्याच्यावरचे पण तुम्हाला चांगले क्वेश्चन्स पडू शकतात. इंटेन्सिटी म्हणजे काय, एनर्जी. इंटेन्सिटीला आपण कुठल्या पण याच्या डिफाईन कसं करू शकतो, एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट एरिया पर युनिट टाइम परपेंडिक्युलर टू द सरफेस. आणि ह्या फॉर्म्युल्याला आपण इझिली कुणामध्ये कन्वर्ट करू शकतो, याच्यामध्ये सुद्धा आपण कन्वर्ट करू शकतो. आणि या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणणार, द फॉर्म्युला फॉर द मोमेंटम, इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह. या ठिकाणी ईची व्हॅल्यू पुटअप करताना कोणती पुटअप करायची, ERMS. आता तुम्हाला सांगितलं होतं ERMS कसं काढायचं, तर सिम्पली मल्टिप्लाय करायचं कुणाला, इलेक्ट्रिकल फील्डच्या व्हॅल्यूला √2. ERMS मला कसं काढता येईल, त्या व्हॅल्यूला आपण √2 मल्टिप्लाय करून. तुम्ही इंटेन्सिटीचा फॉर्म्युला जो आहे, इंटेन्सिटी म्हणजे काय असते, एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. याला कन्वर्ट पण करता येईल. सिम्पली या इक्वेशनला मल्टिप्लाय आणि डिवाइड करा डिस्टन्स d न. तुमचं इक्वेशन काय येईल, E/d × t × a × d. इथं आपण जर बघितलं
तर इक्वेशन काय येईल तुमचं, ई बाय डी इंटू ए डी बाय टी, डिस्टन्स बाय टाईम म्हणजेच काय, सी स्पीड, आणि ई बाय डी इंटू ए म्हणजेच काय आहे, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच काय आलं, स्मॉल यू इंटू सी. आपलं इक्वेशन आलं आय इज इक्वल टू स्मॉल यू इंटू सी. स्मॉल यूची व्हॅल्यू काय आहे, हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर, आणि पुढे सीसाठी सी हा फॉर्म्युला जनरेट झाला. आणखी एक प्रॉपर्टी काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक फील्ड. त्यांना डिफ्लेक्ट ते होऊ शकत नाहीत कोणत्या फील्डनं, इलेक्ट्रिकलनं पण नाही आणि मॅग्नेटिकनं पण नाही, आणि दे ऑबे द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रिन्सिपल. दुसरी आणखी एक प्रॉपर्टी काय आहे की इलेक्ट्रिकल फील्डची व्हॅल्यू खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू द मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही त्या फॉर्म्युल्याला पण बघितलं असाल, ई बाय बी इज इक्वल टू काय होता, सी. सो ई इज इक्वल टू काय आला, बी इंटू सी. लक्षामध्ये येईल तुमच्या की स्पीड ऑफ लाईट टाइम्स याची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे कुणाची, इलेक्ट्रिकल फील्डची ॲज कम्पेअर टू द मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे आपण ट्रीट करताना जास्तीत जास्त आपण कुणासोबत डील करतो, इलेक्ट्रिकल फील्डसोबतच करतो, आपण तितकासा विचार करत नाहीत मॅग्नेटिक फील्डचा. आणि दुसरी आणखी प्रॉपर्टी काय, जेवढ्या प्रॉपर्टीज लाईटच्या येतात, जेवढ्या प्रॉपर्टीज लाईट ऑबे करते आहे, फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन असेल, रिफ्लॅक्शन असेल, पार्टिकल नेचर असेल, ड्युएल नेचर असेल, किंवा त्याच्यामध्ये पोलरायझेशन असेल, त्या सगळ्या प्रॉपर्टी कोण करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह करतात, ज्यांचं नेचर सुद्धा कसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं ट्रान्सवर्स नेचर आहे. ओके, आपण थांबूया तिथंच. मला वाटतं तुम्हाला पार्ट पूर्ण कळाला असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट किंवा मेसेज करू शकतात.